आशीर्वाद मागायला आपण आलो आहोत। आमची त्रिमूर्ती मंत्रिमंडळातील माझे सहकारी लोकप्रिय आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी, ज्येष्ठ आमदार प्रदीप जयस्वालजी आणि सिडकोचे चेअरमन आमदार संजय सिरसाटजी, मंचावर उपस्थित संजय केणेकरजी, रमेशप्पा कराड, शिरीष बोराळकरजी, अनिल मक्रियेजी, अभिजित देशमुखजी, राजेंद्र साबळे पाटील, बाबूराव कदम, रामेश्वरजी भादवे, बापूजी घडामोडे, मीनाताई मिसाळ, नागराज गायकवाड, रवी मेटके, किरण पाटील, लक्ष्मण शिंदे, शिवाजीराव दोडगे, जालिंदरजी शेंडगे, सुरेंद्रजी पाटणी, दीपकजी ढाकणे, प्रमोदजी राठोड, अमृताताई पालोदकर, शांतीताई बुंदे, माधुरीताई अदवंत, कचरूजी घोडके, किशोरजी शितोळे, लक्ष्मीकांतजी थेटे, किशोरजी खरात, गोविंदजी केंद्रे, दौलतजी खरात, महेश माळवतकर, संजय बोराडे, हर्षवर्धन कराड, एजाज देशमुख, मंचावरील सर्व मान्यवर। कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी उपस्थित दोन्ही बाजूला उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत। ओवेसी छत्रपती संभाजीनगर, सुन लो ओवेसी छत्रपती संभाजीनगर। किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता। अरे काल त्या MIM ची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक महिला होती। ती महिला म्हणाली, ये कौन संभाजी राजा है, ये कैसे संभाजीनगर हो गया। अरे त्यांना माहिती नाही, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। अरे ज्या संभाजी राजांना पकडण्यासाठी औरंगजेब या संभाजीनगरमध्ये येऊन बसला, पण 9 वर्ष त्यांना झुंजवत ठेवलं। एकही लढाई जे संभाजी महाराज हारले नाही। अरे औरंग्या, जर फितुरी झाली नसती तर कधीच तुझ्या हाती आमचे संभाजी महाराज आले नसते। पण संभाजी महाराज होते ज्यांना अनन्वित अत्याचार केले, ज्यांच्यावर त्या ठिकाणी इतके अत्याचार झाले तरी त्यांनी आपला हिंदू धर्म सोडण्याकरता नकार दिला। अशा प्रकारचे देशाभिमानी धर्माभिमानी संभाजी महाराज। आणि म्हणून ज्या औरंगजेबाचं थडगं या ठिकाणी तयार झालं त्याचं नाव या शहराला राहू शकत नाही। आणि म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारनं परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या शहराला दिलंय। आणि म्हणून सांगतो, ज्यांचे मनसुबे रजाकाराचं राज्य आणण्याचे आहे त्यांना सांगून देतो, आता आम्ही जागे झालो आहोत। या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला लक्षात आलं, यांनी नवीन पद्धती सुरू केली। आता या ठिकाणी वोट जिहाद सुरू झालेला आहे। वोट जिहाद आपण सगळ्यांनी बघितलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे सारख्या मतदारसंघामध्ये 5 मतदारसंघात 1,90,000 मतांनी आपण पुढे होतो आणि एकदा मालेगाव सेंट्रलनी 1,94,000 मतं देऊन 4,000 मतांनी आपल्याला पराभूत केलं। यांचा वोट जिहाद 10 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्या पराभवाचं कारण राहिला। याचं कारण
आपण जागे नव्हतो, आपण एकत्रित नव्हतो आणि म्हणून योगीजींनी आपल्याला सांगितलं बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे। आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी संदेश दिलाय एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे, एक रहेंगे, एक रहेंगे। आता भगव्याचा एकत्रित हुंकार या ठिकाणी दिसला पाहिजे। छत्रपती संभाजीनगर हे कालही भगवं होतं, आजही भगवा आहे आणि 23 तारखेला हे भगवच असणार आहे, हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे। काही लोकांनी भगव्यासोबत गद्दारी सुरू केली, काही लोकांनी मतांची लाचारी सुरू केली। अरे या ठिकाणी संभाजीनगरमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याला संभाजीनगरचं नाव दिलं आणि त्या काळामध्ये मोरेश्वर सावेंच्या रूपामध्ये पहिल्यांदा संभाजीनगर भगवं करण्याचं काम हे आपण त्या काळात केलं। पण शिरसाट साहेब अलीकडच्या काळामध्ये आमच्या नेत्यांना शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याची लाज वाटायला लागली। आता ते त्यांना देखील जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणतात, ही शोकांतिका आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि म्हणून ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे, ही निवडणूक आपली एकजूट दाखवायची निवडणूक आहे। जे लोक पुन्हा एकदा रजाकाराचं राज्य आणण्याचं स्वप्न पाहतात त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करण्याची निवडणूक आहे। संभाजीनगर वासियांनो 23 तारखेला तुमचा हुंकार दिसला पाहिजे आणि त्याकरता 20 तारखेला तुमचं मतदान दिसलं पाहिजे। ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांचं धर्मयुद्ध करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे। संभाजीनगरने मतांचं धर्मयुद्ध करून या ठिकाणी पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते, छत्रपती शिवरायांचा आवाज काय असतो, छत्रपती शिवरायांचं देव देश आणि धर्माचा मंत्र काय असतो ते या संभाजीनगरला दाखवून देण्याची वेळ आहे। खरं म्हणजे संभाजीनगरचं चित्र महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी बदललं। आताच या आमचे अतुल सावेजी सांगत होते, मामा भुमरे सांगत होते, संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती। 8 दिवसामध्ये 1600 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आम्ही मंजूर केली। दुर्दैव बघा, आम्ही निर्णय केला होता महानगरपालिकेजवळ भरण्याकरता 600 कोटी रुपये नाहीत, त्यामुळे हे 600 कोटी रुपये देखील राज्य शासन देईल। पण दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारने निर्णय केला हे 600 कोटी रुपये महानगरपालिकेने भरावे आणि त्या निर्णयामुळे या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम पुन्हा थांबलं। पण आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या महायुतीचं सरकार आलं। श्रद्धेय बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथराव शिंदे हे या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा आम्ही निर्णय केला नथिंग डुईंग, महानगरपालिकेकडनं फुटकी कवडी घ्यायची नाही, पूर्ण 1600 कोटी रुपये महाराष्ट्राचं सरकार देईल। ते पैसे दिले आणि या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम सुरू झालं। येत्या 3 महिन्यामध्ये संभाजीनगर पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातनं पाणीदार होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी मुबलक पाणी येणार आहे, हे आपण करून दाखवलं। आज इथल्या कचऱ्याची समस्या असेल, या ठिकाणी सीवर लाईनची समस्या असेल, रस्त्यांची समस्या असेल, प्रत्येक गोष्टी करता महायुतीच्या सरकारने
संभाजीनगरला एक महत्त्वाचा दर्जा दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण समृद्धी महामार्ग तयार केला। आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल, समृद्धी महामार्ग झाला आणि DMIC शेंद्रा बिडकीन MIDC ज्यावेळेस तयार करत होतो, याच संभाजीनगरमध्ये मी सांगितलं होतं, महाराष्ट्रातलं पुढचं उद्योग केंद्र हे पुणे असणार नाही, ते मुंबई असणार नाही, ते पुढचं उद्योग केंद्र हे संभाजीनगर असेल। संभाजीनगर आणि जालन्याचं जे मॅग्नेट आपण तयार केलेलं आहे, 4 वर्षापूर्वी बोललो, अनेकांना वाटलं केवळ भाषण आहे, पण आज परिस्थिती बघा, देशातल्या सगळ्या प्रमुख कंपन्या या संभाजीनगरमध्ये आम्ही आणल्या। JSW आणली, एथर एनर्जी आणली, पिरामल आणली, रुब्रिझॉल आणली आणि सगळ्यात महत्त्वाचं टोयोटा किर्लोस्कर देखील याच संभाजीनगरमध्ये आणली। आता तर परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्रात उद्योजक आम्ही आणला आणि त्याला जर आम्ही या शेंद्रा बिडकीनच्या आपल्या MIDC मध्ये नेलं, तो दुसरीकडे जायलाच तयार होत नाही। तिथे आला की इथेच जमीन द्या म्हणतो। आता जमिनी संपल्यात, नव्याने जमिनी एक्वायर कराव्या लागणार आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं, खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाईच्या हाताला काम आज या माध्यमातून मिळत आहे। हजारो लोकांचा रोजगार आज या ठिकाणी आपण तयार करतोय। एकट्या संभाजीनगरमध्ये किंवा या सगळ्या आपल्या परिसरामध्ये झालेली गुंतवणूक 73,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्याशी ज्यांची चर्चा चालली आहे, पुन्हा तुम्ही सरकार आणल्यानंतर त्यांनाही मान्यता मिळेल, 1,00,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक या संभाजीनगरमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल। संभाजीनगरचा चेहरा मोहरा बदललेला आपण पाहतोय। ऑरिक सिटी आपण तयार केली, या ठिकाणी आमचं विमानतळ आहे। या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा द्यायचा असेल तर त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करून आपली धावपट्टी वाढवायची आवश्यकता होती। एका झटक्यामध्ये 740 कोटी रुपये कराड साहेब आपण या ठिकाणी दिले। ॲक्विजिशनचं काम झालं, लवकरच विस्तारीकरण होईल आणि जगातल्या सगळ्या देशातनं आमच्या संभाजीनगरला थेट विमानं येऊ शकतील, ही व्यवस्था संभाजीनगरच्या एअरपोर्टची आपण केली आहे। आज समृद्धी महामार्गाने जी कनेक्टिव्हिटी दिली आहे, या माध्यमातनं एक मोठं परिवर्तन होत आहे। या मराठवाड्यामध्ये मी सांगितलं होतं, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही। समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त आम्ही करू। मला सांगताना आनंद वाटतो, सगळ्या मंजुऱ्या केल्या आणि त्याचं निविदा देखील आम्ही काढली। पुढच्या काळामध्ये 54 TMC पाणी पश्चिमी वाहिन्यांचं जे समुद्रामध्ये वाहून जातं, ते पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये येईल आणि मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल। पाणीदार मराठवाडा तयार करण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आज आपण पाहू शकतो, या संभाजीनगरमध्ये नवीन क्रीडा विद्यापीठ तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आणि गरवारे स्टेडियमच्या ठिकाणी आमच्या अतुल सावेंच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम हे संभाजीनगरला तयार होत आहे। रस्त्यांसाठी 350 कोटी, स्मार्ट सिटी करता 300 कोटी, कचऱ्या करता 300 कोटी। अतुल सावेजी, आपण ज्या ज्या वेळी पैसे मागितले, शिरसाटजी आपण ज्या ज्या वेळी पैसे मागितले, जयस्वालजी आपण ज्या ज्या वेळा पैसा मागितले, कधीही आम्ही हा पैसा कमी पडू दिला नाही। आणि आता तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला, अतुल सावेजी सातत्याने सिडकोचे प्लॉट लीज होल्डचे फ्री होल्ड करा म्हणून
मागणी करत होते। आमचे शिरसाटच त्या ठिकाणी अध्यक्ष झाले आणि आमच्या कॅबिनेटने निर्णय केला, आता सिडकोचे प्लॉट लीज होल्डचे असणार नाही, ते फ्री होल्डचे असतील आणि 20 रुपयाचा दर केवळ 2.5 रुपयावर आणण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। 35,000 कुटुंबांना त्यांच्या प्लॉटची मालकी या संभाजीनगरमध्ये आपण देतोय। आज राज्यातलं सरकार विकास करणारं सरकार आहे। समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक महिला प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन आम्ही घडवतो। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं, विकसित भारत तयार करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आणा। मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले। या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या। लवकरच 25 लाख करू आणि 1 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा आमचा मानस आहे। म्हणजे ज्यांची वार्षिक स्वतःची कमाई 1 लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा लखपती दीदी आम्ही तयार करतो। माननीय मोदीजींकडून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये महिला केंद्रित आपण धोरण आखलं। लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या परिवाराला आपण देतो आहे। परिवाराला समजलं पाहिजे केवळ मुलगी आपल्या घरी आली नाही, प्रत्यक्ष लक्ष्मी आपल्या घरी आली आहे। अशी लेक लाडकी योजना आपण सुरू केली। आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे ही योजना आपण आणली। कारण आमच्या लक्षात आलं आपल्या समाजामध्ये शिक्षणाकरता मोठा खर्च येतो। उच्च शिक्षणामध्ये मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये डॉक्टर व्हायचा, इंजिनियर व्हायचा, MBA व्हायचा, 1 लाख 2 लाख 4 लाख फी भरावी लागते। गरीबाच्या घरी मध्यमवर्गीयाच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आई बाप मुलीला सांगतात, बाई तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाही, जे काही पैसे आहे तुझ्या भावाला शिकवण्यात आम्ही लावतो, तू घरी बस, तुझं लग्नच आम्हाला करायचं आहे। ती मुलगी किती हुशार असली तरी शिक्षणापासून वंचित राहते। आता आम्ही आई बापाला सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याजवळ पैसे नसतील तर चिंता करू नका, मुलीचे मामा हे मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील। 1 लाख 2 लाख 4 लाख कितीही फी असली तरी आमच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च आपलं सरकार या ठिकाणी करताय। एवढंच नाही, आपण महिलांकरता STच्या प्रवासामध्ये तिकिटामध्ये 50% सूट दिली। आता अर्ध्याच तिकिटात महिलांना प्रवास करता येतो। योजना घोषित केली। भुमरे मामा आमच्याकडे STचे लोक आले, म्हणाले योजना बंद करून टाका। म्हटलं का बरं? म्हणाले STचं दिवाळा निघेल, आधीच आम्ही नुकसानीत आहोत। आम्ही म्हटलं काळजी करू नका, आम्ही वाटल्यास मदत करू, पण आमच्या महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास आम्हाला द्यायचा आहे। 1 महिन्यापूर्वी तेच STचे अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे आणि माझ्याकडे आले आणि म्हणाले, साहेब एक विनंती आहे। म्हटलं काय? म्हणाले काही झालं तरी अर्ध्या तिकिटाची योजना रद्द करू नका। अरे म्हटलं खास आहे तुमचं, मागे आले म्हणता रद्द करा, आता म्हणता रद्द करू नका। त्यांनी सांगितलं ही योजना सुरू झाल्यापासून
इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ही योजना तुम्ही चालूच ठेवा. मग मी देखील थोडी माहिती काढली. चाललं काय आहे? माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, तालुक्याला जायचं, जिल्ह्याला जायचं, मीच जाते. तुम्ही गेले तिकीटही दुप्पट लागतं. तिथे गेल्यानंतर पान, तंबाखू, खर्रा काय काय खाता, व्यसन करता, पैसे बुडवून येता. मी गेली तर पैसे वाचवून येते. आता आमच्या लाडक्या बहिणीच फिरायला लागलेल्या आहेत आणि आमच्या राज्य सरकारला दुवा देत आहेत. आपण एक अजून महत्वाची योजना आणली, लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये दरमहा आपण देतो. खरं म्हणजे ही योजना जेव्हा आम्ही घोषित केली त्यावेळी काँग्रेसचे, उबाठाचे, शरद पवार गटाचे आमदार आम्हाला हिणवत होते, ती मुलगी किती हुशार असली तरी शिक्षणापासून वंचित राहते. आता आम्ही आई बापाला सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याजवळ पैसे नसतील तर चिंता करू नका. मुलीचे मामा हे मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील. 1 लाख, 2 लाख, 4 लाख कितीही फी असली तरी आमच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च आपलं सरकार या ठिकाणी करताय. एवढंच नाही, आपण महिलांकरता एसटीच्या प्रवासामध्ये तिकिटामध्ये 50% सूट दिली. आता अर्ध्याच तिकिटात महिलांना प्रवास करता येतो. योजना घोषित केली. भुमरे मामा आमच्याकडे एसटीचे लोक आले, म्हणाले योजना बंद करून टाका. म्हटलं का बरं? म्हणाले एसटीचं दिवाळा निघेल, आधीच आम्ही नुकसानीत आहोत. आम्ही म्हटलं काळजी करू नका, आम्ही वाटल्यास मदत करू, पण आमच्या महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास आम्हाला द्यायचा आहे. 1 महिन्यापूर्वी तेच एसटीचे अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे आणि माझ्याकडे आले आणि म्हणाले, साहेब एक विनंती आहे. म्हटलं काय? म्हणाले काही झालं तरी अर्ध्या तिकिटाची योजना रद्द करू नका. अरे म्हटले खास आहे तुमचं, मागे आले म्हणता रद्द करा, आता म्हणता रद्द करू नका. त्यांनी सांगितलं, ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे.